नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे मस्तपैकी वडा सांबर। वडा सांबारसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतेय। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डाळ शिजायला टाकायची आहे। तर मी तुरीची डाळ घेतली आहे आणि थोडीशी मुगाची डाळ घेतली। आता मी दोन्ही डाळी धुवून घेतेय। दोन्ही डाळी मी व्यवस्थित धुवून घेतल्यात, त्या मी आता शिजायला टाकतेय। आपली डाळ शिजतीये तोपर्यंत आपण बटाटा वड्याचं साहित्य बघून घेऊयात। बटाटा वड्यासाठी आपल्याला लागणार आहे उकडलेला बटाटा, ही आहे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, कोथिंबीर बारीक चिरलेली, जिरं, मोहरी, हळदी पावडर, मीठ। बटाटा वड्याचा बटाटा करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यासाठी मी बटाटा चिरून घेतलाय आणि कढई तापायला ठेवली आहे गॅसवरती। तेल टाकतेय। तेल थोडंसं तापू देणार आहे। तेल पण तापलंय, मग त्याच्यामध्ये मोहरी टाकते। मोहरी छान तडतडली का मग जिरं टाकणार। तिचा ठेचा टाकतेय। ठेचा परतलाय, आता त्याच्यामध्ये मी हळदी टाकते। कोथिंबीर पण टाकून घेतेय। बटाटा टाकते। बटाट्यामध्ये मीठ टाकून घेतेय। त्याला मिक्स करून घेते व्यवस्थित। हे पहा, बटाटा तयार झालाय आपला, तो मी थंड करायला ठेवून देणार आहे। बटाटा वड्याचा बटाटा आपला बनवून झालाय, तो मी थंड करायला ठेवलेला आहे। आता आपल्याला बेसनचं जे बॅटर बनवायचं, त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते सांगते मी। बेसन पीठ, रवा, हळदी पावडर, लाल तिखट, धना पावडर, मीठ आणि खायचं सोडा। बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेऊयात आपण। बेसन पीठ, त्यामध्ये रवा टाकते, त्यानंतर हळदी पावडर, लाल तिखट, धना पावडर आणि मीठ। आता हे मिक्स करून घेतेय सगळं। पाणी ऍड करता याच्यामध्ये। आता आपण सांबारसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात। ही शेवग्याची शेंगे मी बारीक चिरून घेतली आहे आणि त्याचे थोडेसे साल काढून घेतले। त्यानंतर कांदा उभा चिरून घेतलाय, टोमॅटो, जिरी, मोहरी, धना पावडर, लाल तिखट, हळदी पावडर आणि हा आहे सांबर मसाला।
आणि मी पाण्यामध्ये चिंच आणि गूळ भिजत टाकली होती, त्याचं पाणी आहे हे, आणि मीठ. गॅसवरती मी पातेलं ठेवलं होतं तापायला, त्याच्यात तेल टाकते मी. तेल थोडंसं गरम होऊ देणार आहे. हे पहा, डाळ ही मस्त शिजली गेली आहे आपली, पाहू शकता तुम्ही. तिला मी घोटून पण घेतलेली आहे, छान अशी शिजली गेलेली आहे. तिकडे तेल सुद्धा तापलेलं आहे. आता त्यामध्ये मी टाकते मोहरी, त्यानंतर जिरं, कांदा थोडासा परतून घेणार आहे तेलामध्ये. कांदा थोडासा ब्राऊन झालाय, त्यामध्ये टोमॅटो घालून घेते. टोमॅटो पण थोडंसं परतू देणार आहे मी. टोमॅटो पण मस्त असं परतला गेलाय. आता मी ह्याच्यामध्ये शेवग्याची शेंग घालून घेतली आहे. शेवग्याची शेंग मस्त अशी मऊ असतोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये शिजू द्यायची आहे. झाकण ठेवून मी शिजू देणार आहे थोडा वेळ. शेवग्याची शेंग मस्त अशी मऊ झालेली आहे. आता त्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते. धना पावडर, हळदी पावडर, लाल तिखट टाकते, सांबर मसाला, ते मिक्स करून घेते. आता मी ही शिजवलेली डाळ आहे ती टाकून घेते. पाण्यामध्ये चिंच आणि गूळ टाकला होता, त्याचं हे पाणी आहे, ते पण टाकून घेते. मीठ टाकते. आता ह्याला मस्त अशी उकळी येऊन देणार आहे. बेसनचं हे बॅटर आपण तयार केलं आहे, त्यामध्ये मी सोडा टाकते. सोडा मी आधीच टाकला नाही, कारण जेव्हा वडे आपण तळू तेव्हा तेल खूप खेचलं जातं, त्यामुळे नंतर सोडा टाकायचं. सांबरला उकळी येते तोपर्यंत मी इकडे बटाटे वडे करून घेते. मिश्रणही थंड झाले, आपण त्याचे वडे करून घेऊया. हे पहा, हातावर असं थापून घ्यायचे. हे पहा, तयार आहे. दोन तीन गोळ्या हातावर थापून घेतलीये, नंतर आपण ते तेलामध्ये टाकू. तेलही गरम झालेलं आहे.
आता मिश्रणामध्ये मी गोळे टाकून वडे तयार करून घेते. तेलामध्ये वडे टाकून घेते. पलटी करून घेते. हे पहा, दोन्ही साइडने वडे मस्तपैकी तळले गेलेले आहेत. आता आपले वडे काढून घेऊया. हे पहा, मस्त अशी टेस्टी वडा सांबर तयार आहे. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालंय तो. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. तुमचं प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक लाईक माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.